नमस्कार विद्यार्थी मित्र, श्री वारणा विद्यालय वारणा नगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणातील सुरुवातीला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, नीड ऑफ द हवर म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन, काळाची गरज या मुद्द्याचा अभ्यास करूया. व्हॉट इज मीन्ड बाय पोल्युशन? प्रदूषण म्हणजे काय? कंटामिनेशन ऑफ द एन्व्हायरमेंट आयदर ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटीज ऑर ड्यू टू नॅचरल कॉजेस. म्हणजेच मानवी कृती किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा पर्यावरण दूषित होते तेव्हा त्या प्रक्रियेस प्रदूषण असे म्हणतात. तर सॉलिड वेस्ट म्हणजेच घनकचरा कशास म्हणतात? एनी वेस्ट मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीज. दिस इज कॉल्ड सॉलिड वेस्ट. म्हणजेच मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा म्हणतात. इफ सॉलिड वेस्ट मटेरियल्स आर प्रॉपरली डिस्पोज्ड ऑफ दे कॅन बी अ व्हॅल्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजेच जर आपण योग्य पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. म्हणजेच योग्य व्यवस्थापन पद्धतीने घनकचऱ्यापासून वीज निर्माण करता येते. विघटनशील व सेंद्रिय कचऱ्यापासून जैववायू व खते निर्माण करता येतात. म्हणून जर आपण योग्य वापर केला तर टाकाऊ पदार्थ हा मौल्यवान होऊ शकतो. करंटली सॉलिड वेस्ट इज अ सिरियस वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम ॲज इट कॉजेस बोथ वॉटर अँड सॉइल पोल्युशन. म्हणजेच सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. म्हणजेच घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे आज जगासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ जलप्रदूषण, मातीचं प्रदूषण, रोगांचा प्रसार इत्यादी. सॉलिड वेस्ट इज ऑल्सो सिरियस प्रॉब्लेम फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हेल्थ. म्हणजेच घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो, पर्यावरणाचा ऱ्हास होतो व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. व्हॉट आर द डिफरंट थिंग्स इन्क्लुडेड इन सॉलिड वेस्ट? म्हणजेच घनकचऱ्यात कशा कशाचा समावेश होतो? डोमेस्टिक वेस्ट म्हणजे घरगुती कचरा. इंडस्ट्रियल वेस्ट दॅट इज वेस्ट डम्प्ड आउट ऑफ द फॅक्टरीज म्हणजे औद्योगिक कचरा म्हणजेच कारखान्यातून येणारा घनकचरा. बायोमेडिकल वेस्ट क्रिएटेड इन द हॉस्पिटल्स म्हणजे जैववैद्यकीय कारणांनी निर्माण झालेला कचरा. इलेक्ट्रॉनिक वेस्ट दॅट इज ई वेस्ट ई कचरा. पेपर, प्लास्टिक इत्यादी पदार्थांचा सॉलिड वेस्ट म्हणजेच घनकचऱ्यात समावेश होतो. इन अवर डेली लाईफ वी यूज मेनी मटेरियल्स अँड आर्टिकल्स ऑफ डिफरंट काइंड्स. सम ऑफ देम कॅन बी रियूज्ड. म्हणजेच आपण रोज अनेक गोष्टी वापरतो आणि फेकून देतो. यातील काही पुनर्वापर करण्यासारखे असतात. वी हॅव टू प्रॉपरली डिस्पोज द अनवॉन्टेड मटेरियल्स अदरवाईज द एन्व्हायरमेंट इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. म्हणजेच पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम टाळायचे असतील तर घनकचऱ्याचा यथायोग्य विनिमय केला पाहिजे. म्हणजेच ज्या वस्तूचा पुनर्वापर म्हणजे पुन्हा वापर करणे शक्य आहे त्या वस्तूचा पुनर्वापर केला पाहिजे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनात बचत होईल, कचरा कमी प्रमाणात तयार होईल व पर्यावरणही चांगले राहील. तर आता बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजेच विघटनशील कचऱ्याचा अभ्यास करू. द वेस्ट दॅट इज इझिली डिग्रेडेड बाय मायक्रोबीज इज कॉल्ड बायोडिग्रेडेबल वेस्ट. म्हणजेच ज्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवामार्फत सहज होते त्याला विघटनशील कचरा म्हणतात. बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजेच विघटनशील कचऱ्याची काही उदाहरणे बघा. किचन वेस्ट म्हणजे स्वयंपाकघरातील कचरा. स्पॉइल्ड फूड म्हणजेच खराब अन्न. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स फळे, भाज्या. डंग शेण. पार्ट्स ऑफ प्लांट्स झाडाचे भाग इत्यादी. This waste is mainly of organic type and is also called wet solid waste or wet garbage. जेच हा कचरा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असून यालाच आपण ओला घनकचरा म्हणतो. If carefully decomposed, compost and fuel of good quality is obtained from wet garbage. जेच ओल्या घनकचऱ्याचे योग्य प्रकारे विघटन केल्यास त्यापासून उत्तम प्रकारचे खत व इंधन मिळते. अनेक शहरात अशा प्रकारचे बायोफ्युल प्रोजेक्ट्स म्हणजे
जैवइंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तर आता नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजेच अविघटनशील कचऱ्याचा अभ्यास करू. द वेस्ट दॅट इज नॉट इझिली डिग्रेडेड इज कॉल्ड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. म्हणजेच जो कचरा सहजरित्या विघटित होत नाही त्याला अविघटनशील कचरा म्हणतात. इट टेक्स अ व्हेरी लाँग पिरियड ऑफ टाईम फॉर डिकम्पोजिशन. म्हणजेच अविघटनशील कचऱ्याच्या विघटनासाठी बराच जास्त कालावधी लागतो. एक्झाम्पल्स ऑफ नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट: प्लास्टिक, मेटल अँड अदर सिमिलर मटेरियल्स. म्हणजेच प्लास्टिक, धातू अशा प्रकारच्या कचऱ्याचा समावेश अविघटनशील कचऱ्यामध्ये होतो. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ड्राय सॉलिड वेस्ट ऑर ड्राय गार्बेज. म्हणजेच अविघटनशील कचऱ्याला सुका घन कचरा असेही म्हणतात. या ठिकाणी बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजेच विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा याचा अभ्यास पूर्ण होतो. तर आजचा अभ्यास क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस इन बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट: प्लास्टिक, फ्रूट्स, मेटल्स, व्हेजिटेबल्स. म्हणजेच प्लास्टिक, फळाच्या साली, धातू, भाज्यांचे देठ यांचे विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा यामध्ये वर्गीकरण करा. धन्यवाद.